धीर धीर ना धीर ना. मी अतुल खरात यांना विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करून घ्याल अशी मी आम्हाला विनंती करतो. अश्विनी माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे, अगदी बालपणापासून. तर कधी म्हणजे काही सांगायचं झालं ना तर ती कोणताही विषय सांगायचा झाला की पहिले तिच्या विषयामध्ये तिच्या पप्पांबद्दल कधी सांगत असते मला. आणि तिचा स्वभाव कसा एकदम बिनधास्त, कोणत्याही संकटाला सामोरं जाणं, कसलं म्हणजे कुठल्याही गोष्टीची मनात भीती ठेवत नव्हती. आणि हा स्वभाव एकदम म्हणजे तिच्या पप्पांकडूनच तिच्याकडे तो आला होता, कारण की मी पण तिच्या पप्पांना समोरून बघितलेलं आहे. तर ते पण कसे बिनधास्त, एकदम बिनधास्त वागत होते. तसंच आहे ना की दुसऱ्यांना मदत करणे वगैरे, दानशूरपणा, हा जो स्वभाव होता ना त्याच्यामुळे काकांची एक इमेज तयार झाली होती. आणि तशीच सेम अश्विनीने सेम तिच्या पप्पांना कॉपी केलेला आहे. तर मी तिला सांगितलं अजून पुढच्या काही असेल ना पुढे एकदम हे चालू ठेवतो. तर पुढेही अजून ती म्हणजे नेक्स्ट कविता केली तीही पप्पांवर, त्याच्या पुढची केली तेही पप्पांवर. कारण की ती तिच्या मनात एकच विचार असायचा की माझे पप्पा म्हणजे तिचे जगच होतं ते, की तिच्या पप्पांशिवाय तिला दुसरं काहीच म्हणजे माहित नव्हतं. आणि असं नाही की सगळी नाती सोडून दिली होती, प्रत्येक नात्यासाठी तिने पुरेपूर टाइम दिला. आपल्या भावासाठी किंवा आपल्या बहिणीसाठी, तिच्या आईसाठी, तिने सगळ्यांसाठी जे कर्तव्य सगळं तिचं होतं तिने ते सगळं निभवलं. आणि पुढे समजा कधी काय असेल, कोणाला मदत असेल, काय असेल, कुठलंही नातं असेल तरी प्रत्येक नात्याला आता आमचे भरपूर खूप फ्रेंड आहेत, पण प्रत्येक फ्रेंड मध्ये समोरचा माणूस तेवढा समोरच्या फ्रेंडचा तेवढा विचार करत नाही. पण अश्विनीने अगदी समोरच्या माणसाचं बोलणं ऐकून त्याच्यानंतर त्याच्या काय दुःख काय वेदना असतील ना त्या समजून त्याला मनापासून मदत केलेली आहे. अगदी म्हणजे ते काका जसं वागायचे ना तसं सेम गुण तिने आपल्यामध्ये घेतलेला आहे. आज काकांच्या पाश्चात तिने एवढी मोठी जबाबदारी आपल्या भावाला सपोर्ट केलेला आहे. परत आपल्या बहिणींना बहिणींची काळजी घेणं किंवा आपल्या आईला साथ देणं, तिला धीर देणं, हे सगळं एकदम एक जबाबदार व्यक्ती म्हणजे आपल्या बापाच्या मागे एक दुसरा बाप बनून पूर्ण कुटुंबाचं संरक्षण करते ती. आपलं म्हणजे भावाचा बिझनेस, अगदी पप्पांचा बिझनेस तिचा जो होता तो आपल्या भावाच्या खांद्यावर आहे, त्याच्याच खांद्यावर ठेवून आपण मागून सपोर्ट केला. पण असं दाखवून दिलं नाही की भावालाही कमजोर पडून दिलं नाही तिने कधी, किंवा आपण स्वतःही कधी कमजोर पडले नाही. जी मुलगी समजा बापाच्या एकदम एवढ्या प्रेमात असेल आणि जर समजा मधीच जर आपल्याला बाप सोडून गेला तर मुलगी जेवढे म्हणजे खचून जाईल ना तेवढे तशी खचून गेली नाही. तिने स्वतःही उभी राहिली आणि आपल्या संपूर्ण कुटुंबालाही तिने एकदम सपोर्ट केलेला आहे. आणि आज बघताय हे फळ जे आहे ना ते तिच्या एकदम जे आता तिने जे स्वतःचं जे हे केलं ना, बूस्ट केलंय ना, ते म्हणजे जे आपल्या वडिलांकडून जी काही एनर्जी तिने घेतली, तिच्या पप्पांचा जो आशीर्वाद तिला लाभलेला आहे त्या आशीर्वादातूनच तिने आज जेवढे म्हणजे भावाला जो सपोर्ट केला, भावाचा नवीन जे काय म्हणजे हे चालू झाला व्यवसाय तो, किंवा जेव्हा स्वतःचा बिझनेस उभा केला त्यातही आज ती सक्सेसफुल आहे.
आणि हे फक्त एवढ्याच गोष्टीमुळे होते की तिच्या पप्पांनी तिला लहानपणापासून आई पप्पांनी दिलेले संस्कार आहेत. फक्त असंच नाही की आई वडील, प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देत असतात, पण आपल्या मुलांनाही ते संस्कार ऐकणं आणि ते अंमलात आणणंही गरजेचं असतं. तर तसंच तिने सगळ्यांची जाण ठेवली की आपल्या आई वडिलांनी कुठल्या परिस्थितीतून आज कुठपर्यंत आले, ह्या प्रत्येक एक एक गोष्टीचा तिने अभ्यास केला. आणि तसं पप्पांना समजून आता काय होतं की मुली म्हणजे बाहेरचं एक प्रेम अट्रॅक्शन काय असेल मिळालं की म्हणजे जरासा वेगळ्या ट्रॅकवर जातात. तर तसंही नाही कधी की आपल्या वडिलांचं एवढं प्रेम तिने म्हणजे असं म्हणजे अनुभवलं ना की तिला दुसरं काही कशाचीच गरज नव्हती, तिला कशाचीच गरज नव्हती. कोणी सांगितलं, पप्पाने सांगितलं ना बाबा ही गोष्ट तू करायची, मग ती करायची. ती मनाशी ठरवणार ही गोष्ट मला करायची, मी करणार, कारण की ती पप्पाने सांगितलेली आहे. मग तिला माहिती आहे की आपले पप्पा कधी आपल्याला वाईट सांगणार नाही. तर आज जर करत काका असते ना तर मग खूप आनंद झाला असता. आणि तिला ह्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप खूप सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद चेतन दादा. यानंतर मी सदिच्छा देण्यासाठी आमंत्रित करतो दीपेश भोसले दादांना. माझ्या अश्विनीसाठी मोटिवेशन करणारे या सर्वांचे मी आभार मानतो. खरं तर बोलायचं असं झालं तर माझ्या मामाबद्दल खूप सारं काही बोलण्यासारखं आहे, पण आता मामाबद्दल जितकं बोलेन तितकं कमीच आहे. पण मी जे बोलतोय फक्त आता माझ्या लाडक्या अश्विनीसाठीच बोलतोय. आता थोडक्यात मी माझं काय जास्त म्हणणं मांडत नाही, मी फक्त 2 शब्दात आणि 2 ते 3 मिनिटातच माझं मनोगत मांडतो तुमच्यासमोर. खरं म्हणजे माझं बालपण शिक्षण वगैरे घोटक्यामध्येच झालं. मामाने मला लहानाचा मोठा केला, आम्हाला संस्कार दिले. आणि दुसरी गोष्ट, मला बापाची कमी पडून नाही दिली. माझे सुद्धा डॅड लहानपणीच एक्सपायर झाले आणि मला पण वडिलांचं सुख जसं म्हणायला गेलं तर फारच कमी भेटलं. आणि मी सुद्धा काही जास्त वडिलांचं सुख अनुभवलं नाही. परंतु जे माझा मामा आमच्या अश्विनी मला आमच्यासारख्या भावंडांना जो देऊन गेला, ते म्हणजे काही वडील 90-80 वर्ष जगतात, परंतु माझा मामा अगदी शॉर्ट टर्म्स मध्ये जे सुख देऊन गेलं ना ते अगदी मरत तोपर्यंत मी कधीच विसरणार नाही. एक भाषा म्हणून मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट, आज अश्विनी नंदकुमार कदम हिच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मला वाटतं की मुली बापावरती कविता लिहितात हे फार कमीच दिसायला येतं. मी असं ऐकलं आई वडिलांवरती जास्त कविता लिहिलेल्या जातात, पण बापावरती कविता लिहिणारी अशी एकमेव मुलगी म्हणजे माझी अश्विनी. तर खरं म्हणजे अश्विनीने जो आता हे जे काही केलेलं आहे आणि हे जे आता माझ्या मामाबद्दल जे काही तिने कविता संग्रह जो प्रकाशित केलाय, मला वाटतं तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्लीज, मी तुम्हाला विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणायची झालं, आताच तिची सुरुवात आहे आणि तिनं जे काही आता जी म्हणजे जबाबदारी वाहिलेली आहे तिच्या कुटुंबासाठी, तिच्यासाठी, तर खरोखर मी असं म्हणेन हॅट्स ऑफ टू यू. कारण ती घरातली एक मुलगी नसून एक मुलगा, ती पप्पांसाठी तिच्या एक मुलगा होती असं मी म्हणेन. आणि जर का मी म्हणतो हा जर मोठा मुलगा असता, मी तर म्हणतो मुलगी ही खूप मुलगी आहे. मला सुद्धा एकच मुलगी आहे आणि मी सुद्धा मुलींना प्रोत्साहन देणार म्हणजे, परंतु आज तिने मुलगी म्हणून जे काही केलंय ते खूप काही केलंय. ते म्हणजे आज त्याच्यासाठी माझ्याकडे सुद्धा शब्द नाही आहेत. परंतु इथे जमलेले समस्त मान्यवर यांना माझी अगदी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे की माझ्या अश्विनीला तुम्ही प्लीज आशीर्वाद द्या तिला पुढच्या वाटचालीसाठी. आणि अजूनही आज पहिला तिचा कविता संग्रह जो प्रकाशित होते तो अजूनही पुढे 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 असंच वाढू दे. बस हीच तुमच्यासारख्या लोकांचा एक आशीर्वाद राहू दे आणि सतत तुम्ही तिच्या पाठीशी असा. आणि मला तर असं वाटतं की हा जो कविता संग्रह असेल हा काय माझ्या तिने नंदू मामावरतीच लिहिलेला नाही असं मला तरी वाटतं. आजच्या पिढीतील प्रत्येक नवीन जी पिढी आहे ती प्रत्येक मुलांसाठी किंवा मुलींसाठी, त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी आहे. म्हणजे बापाची भूमिका काय असते, बाप कुटुंबामध्ये सगळ्या प्रकारच्या भूमिका हा करत असतो, पण बापाचं जे दुःख आहे सगळ्यात जास्त दुःख पचवण्याची शक्ती ही बापाकडेच असते. म्हणून बापाचं ज्याने मन जाणलं आणि खऱ्या अर्थाने जर बापाला ओळखलं असेल तर मी तर म्हणतो ना ही मुलगीच ओळखू शकते. कारण मुलगा कसा हा गावभर फिरत असतो, त्याला काही हे नसतं. परंतु मी असं म्हणेन कोणी जरी काय झालं ना तरी ही मुलगी जी असते ना तीच बापाला जास्त सांभाळून घेत असते आणि तीच बापाचं मन ओळखून घेऊ शकते. कारण अश्विनी पदोपदी वेळोवेळी मला वाटतं 24 तासापैकी मला वाटतं 18-19 तास प्रत्येक वेळेला ती मामाबरोबर असू शकते.
आणि विषय असा आहे की तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा. प्रत्येक मुलासाठी, प्रत्येक मुलीसाठी हे आहे. मला वाटतं नक्कीच त्याच्यातून काहीतरी निदान आज जी आपली आजची जी पिढी आहे ती थोडीफार कुठेतरी इकडे तिकडे जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर निदान त्यांना बापाचं महत्व तरी कळेल. बाप काय चीज आहे, बाप आपल्यासाठी काय करतो, किती कष्ट करतो, किती रक्ताचं पाणी आटवतो आणि आपल्या म्हणजे काय करतो, आपण बापाची किंमत ठेवतो की नाही ठेवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं ह्या पुस्तकातून ज्याला कळल्या म्हणजे जो वाचेल त्याला नक्कीच कळतील. कारण कसं आहे, ज्याला खरोखर सत्सद्विवेक बुद्धी आहे तो नक्कीच वाचेल आणि या गोष्टीतून नक्कीच तो बोध घेईल. बस मी अश्विनीसाठी अजून काही जास्त बोलत नाही. बस तिला पुढच्या वाटचालीसाठी अजून हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी तर सदैव अगदी मरत तोपर्यंत तिच्या पाठीशी असणार. तर मी म्हणजे मला आता रडू येते काय, माझ्या आता भावना खूप आता माफ करा मान्यवर मंडळी, मला हे जास्त कधी स्टेजवरती मी आयुष्यात कधीच बोललो नाही. परंतु माझा मामा हा माझ्यासाठी सर्वस्व होता. तो माझा आई होती, माझा बाप होता. मी तर बापाला काही जास्त मानलंच नाही. मी तर डायरेक्ट तुमच्याशी स्पष्ट बोलतो, माझा मामा हाच माझ्यासाठी खरा होता. आणि आज तो जर माझ्या समोर असता ना तर खरोखर मी आज पुण्यामध्ये गेली 10-12 वर्ष राहतोय. परंतु मी आज पुण्यामध्ये नसतो तर मी आज घोटक्यांमध्ये असतो. मी हे अगदी छाती ठोकून सांगतो. कारण मामा हा माझा मामा आहे. कारण मा दोनदा आई म्हणून सांगतोय. माझ्या अश्विनीला तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद द्या. तिला प्लीज. मला असं वाटतं की साहित्यिक असतात ते खूप वयस्कर असतात, पण मला ते इथं बसलेले जेवढे आहेत साहित्यिक सगळे यंगच वाटतात आहे. कारण त्यांची वाटचाल कुठेतरी आता सुरुवात झाली. पण मी सुद्धा बोलतो तो माझ्या अश्विनीसाठी नाही, आपले हे प्रमुख पाहुणे कांबळे साहेब, खरात साहेब यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर प्लीज यांना सुद्धा, कारण हे सुद्धा एकदम यंग आहेत. मला वाटतं हे आता फेमस झाले असतील परंतु अश्विनीची आता सुरुवात आहे. त्यामुळे सगळ्यांनी येऊन पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि काही चुकलो वागलं असेल तर मान्यवर मंडळी प्लीज मला माफ करा, कारण मला बोलायची जास्त सवय नाही. तर सॉरी काही चुकलो असेल तर. अश्विनी बेस्ट ऑफ लक. चुकलो ना मला. धन्यवाद मित्रांनो. खरंच बाप हा बाप असतो. जोपर्यंत बाप आपला पहाडासारखा आपल्या पाठीमागे उभा असतो तोपर्यंत आपलं कुठलंच दुःख जाणवत नाही, कुठलंच संकट जाणवत नाही. कारण प्रत्येक संकटात बाप आपल्या पाठीशी उभा असतो. जेव्हा जेव्हा आपल्या पाठी संकट येतं तेव्हा बाप आपला खंबीरपणे उभा असतो. अश्विनी जेव्हा जेव्हा तिच्या फॅमिलीबद्दल बोलत असते तेव्हा भरभरून तिच्या पप्पांबद्दल बोलत असते. मग तिची काकी, काका, भाऊ जे कोणी असतील त्यांच्याबद्दल भरभरून बोलत असते. तेव्हा मला असं म्हणावं वाटतं मित्रांनो की घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. आणि अश्विनीच्या घरात खरोखर नुसती नाती नाहीत तर प्रेम जिव्हाळा हे सर्व आहे. म्हणून ती इतकं भरभरून प्रत्येकाबद्दल बोलत असते. मी यानंतर विनंती करेन महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी ज्वलंतकार सचिन डांगळे यांना विनंती करेन, सर आपण येऊन अश्विनीला शुभेच्छा द्याल अशी विनंती करतो. खरं तर अश्विनी आणि माझी आज पहिलीच भेट आहे आणि आजच सकाळी आमचं पहिल्यांदा बोलणं झालं. 2 दिवसापूर्वी माझ्याकडे काव्यसंग्रह वाचनासाठी आला होता आणि कामाचा व्याप, गाण्यांचे रेकॉर्डिंग्स वगैरे सातत्याने सुरू असल्यामुळे वेळ मिळत नव्हता. आणि मी काल ती मी पाठवलं होतं. तर ते सर्व वाचल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं की एखादी मुलगी म्हणजे मुलगा मुलगी हा डिफरन्स मी बिलकुल करत नाही. मी त्याच्या अगेन्स्ट आहे. ते लेकरू असतं ते लेकरूच असतं. जसं मायबाप समान असतात तसं ते लेकरं पण समान असतात. त्याच्यामध्ये लिंगाचं काही येत नाही. ओके. पण जेव्हा त्याचा टायटल वाचले, त्याच्या कविता वाचल्या आणि ती मुलगी अव्यक्त बाप ते दीपस्तंभ इथवरचा तिच्या वडिलांचा जो प्रवास मांडला तिने, म्हणजे मे बी मला असं वाटतं वैयक्तिक किती अंदाजे बोलतो मी अश्विनी तुला विचारू इच्छितो की तिचे पप्पा असताना सुद्धा तिला वाटत असेल की मी यांच्यावर लिहायचंय मला आणि मला प्रकाशित करायचंय. अशी इच्छा असेल पण वेळ साथ देत नाही कधी कधी.
आणि आज खूप आनंद वाटतोय खरं तर की तिने ते लीड केलं. आज तुम्ही जितके उपस्थित आहेत, तुम्ही नंतर काव्य संग्रह तो घ्यालच. प्रत्येक जण आपल्या बापाला, म्हणजे तिने असं सॉफिस्टिकेटेड नाव नाही दिलं, वडील किंवा असं एकदम असं गळमळीत शुद्धण्यासारखं नाव नाही दिलं तिने बाप. आपण घरात आई तर आईच, बाप तर बापच. ज्या जी रूपरेषा किंवा जे काही जीवनक्रम त्यांचा मांडताना तिने ज्या पद्धतीने त्यांना ऑब्झर्व केलं लहानपणापासून, ते सगळी त्याची नोंद ठेवली तिने आणि ती आज शब्दात उतरवली. त्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तिचं अभिनंदन करूया की ती स्मरणशक्ती पण लागते. लोक तर प्रचंड खूप सारे आमच्यासारखे तरुण लोक विसरून जातात, काय थोडस काही झालं आई पप्पांसोबत तर वाकडं बोला, उलट बोला. त्यांना माहित नसतं काय त्याग केलंय काय नाही केलं. हे सर्व तिचे पप्पा ती मांडत असताना तिने एकाही नात्याला दुखावलं नाही. प्रत्येक शब्दात तिची एक मधल्या ह्याच्यात तिची एक कविता आहे, शेवटची आठवण. ती कविता इतकी भावणारी आहे की तुम्ही ती कविता वाचल्यानंतर तिला कॉल कराल, अरे मी होते किंवा मी होतो त्यात. जे आपण त्यात एक आपले पण आई वडील आहेत, आपण पण कोणाचे लेकरू आहे, त्यामुळे आपण ते काय रिअलाइज करू शकतो की हो ही कविता माझ्या आई वडिलांसाठी किंवा माझ्या पप्पांसाठी. आणि तिचा पहिलाच काव्यसंग्रह आहे. याचे नक्कीच याचे ज्या प्रती आहेत त्या खूप व्हायरल होतील, खूप लोकांपर्यंत जातील हा विश्वास आहे. कारण विश्वास यासाठी, कारण हा सगळ्यांच्या घरातला आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न किंवा हा जिव्हाळ्याचा विषय. जसं आता दीपेश भोसले सरांनी ते मांडलं की ते म्हणजे ऍक्च्युअली ते खूप इमोशनल झाले होते. साहजिक आहे, माझा जेव्हा पहिला काव्य प्रकाशन सोहळा होता त्यावेळी सिने अभिनेते सगळे बसले होते. जगन्नाथ निवंगुणे असो या दयासागर वानखेडे आणि प्रचंड असे सेलिब्रिटी बसलेले. पण मला ना माझी आई माझ्या असे समोर बसली होती, आई आणि पप्पा. आणि मला शेवटला प्रशांत मोरे सर, कधी ऐकलंय का तुम्ही कवितेचं? प्रशांत मोरे सरांना कधी कोणी ऐकलंय का? होकार द्या, एखादा आला तरी सार्थकी झाला प्रश्न माझा. तर त्यांची कविता होती आईवरून आणि ते जे मांडत होते त्यावेळी माझ्या आई समोर होती. अक्षरशः मला माझं शेवटचं वाचन होतं आणि मी विसरून गेलो की मला काय बोलायचं. कारण माझ्या आईचं जितकंही राबणं होतं, वडिलांचं जितकंही राबणं होतं, तुमचा आणि माझा सेम स्वभाव आहे. मलाही पप्पांची खूप चिड येते, माझ्या वडिलांचा मला पण खूप राग येतो, प्रचंड राग येतो. काहीच नाही केले तुम्ही, माझ्या आईच्या त्यागामुळे मी उभं राहिलो. मग जेव्हा अश्विनी सारखे जेव्हा पप्पांवर लिहितात ना तेव्हा मला जेलस होते, यार मेरे को भी लिखने काय. आणि जेव्हा हिचा काव्यसंग्रह वाचला तेव्हा म्हटलं नाही यार, ठीक आहे वडिलांचं चुकलं असेल, आपण चांगलं निवडून घेऊयात की. आणि ते चांगलं सगळं ह्या पुस्तकात आहे, ते सगळं चांगलं ह्या पुस्तकात. आणि मग खूप आनंद झाला, अरे मी कार्यक्रमाला जाणार आहे वगैरे. तर इतकं सांगेल की हे बघत जावं. मी मगाशी काकांना पुस्तक चालताना ऑब्झर्व केलं, ते खूप भावनिक झाले होते, आई पण होत्या. हे खरं तर पुस्तक काव्यसंग्रह असो या आपली कोणतीही कलाकृती असो, जेव्हा आपण तिला लोकार्पण सोहळा आपण तिचा करतो तेव्हा ते आपण लेकरू, ते म्हणतात ना की नवीन लेकराला जन्म देणं असतं, तसं आहे. आणि हे अश्विनीचं नवीन लेकरू आहे जे तिच्या बापाच्या रूपात आहे. आणि याचं आपण स्वागत करायला हवं, एवढंच बोलतो. आणि तिला आभारभर शुभेच्छा देतो, कायम सोबत असून अजूनही खूप सारे संग्रह लिही. धन्यवाद. अश्विनी नंदकुमार लिखित बाप कविता संग्रह, याचं मुखपृष्ठ जे केलंय ते अजित अभंग यांनी केलंय. आणि तो देखील एक उत्कृष्ट कवी आहे, त्याने स्वतः हे मुखपृष्ठ बनवलंय. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
अजित अंबक. मित्र, अश्विनी अव्यक्त बाप या तिच्या सुरुवातीच्या कवितेत म्हणते, वही पेन घेतल्यावर हात बापावर कविता करायला वळतो. वही पेन घेतल्यावर हात बापावर कविता करायला वळतो. मला फक्त माझा बापच कळतो. मला फक्त माझा बापच कळतो. आणि तिच्या दीपस्तंभ या कवितेत म्हणते, दीपस्तंभ जो समुद्रामध्ये जहाजाला दिशा दाखवण्यासाठी असतो. म्हणजे वडील हे आपल्या जहाजाला दिशा दाखवण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम करतात. तेव्हा ती म्हणते की कित्येक तुफानांशी केला सामना, झगडत राहायला आयुष्यभर, निडर धाडसी धीट वृत्तीच्या या माणसाला नव्हतं कुणाचं पाठबळ. तरी भरती ओटी चालूच होती. तरी थांबवली नाही नौका. जहाजाच्या या कर्णधाराने दिला नाही बुडवण्याचा समुद्राला मौका. सहन केल्या हाल अपेष्टा अनेकदा झाली इच्छांची हिरमोड. अशा बेभान वृत्तींच्या या बापाची कुठेच थांबली नाही गती. अजून किती सांगूया वडील, तात, पिता, बाप, जनक संबोधणाऱ्या जन्मदात्याची महती. मित्र, मी आपणा सर्वांना एक विनंती करेन की जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत मिठी मारून घ्या. कारण स्पर्श हा आभास आणि भास देतो. जेव्हा बाप आपल्या दुनियेत नसतो तेव्हा ती बापाला मारलेली मिठी आठवते आपल्याला. म्हणून जोपर्यंत बाप आपला जिवंत आहे तोपर्यंत बापाला मिठी मारून घ्या. यानंतर मी विनंती करेन, आपली कवयित्री मैत्रीण अश्विनी नंदकुमार हिला तिच्या भावना शब्दात व्यक्त होण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करेन. अश्विनी नंदकुमार, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या. थोडंसं दडपण आले तर काय बोलताना गडबड झाली, चुकलं तर प्लीज समजून घ्या. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे आभार मानते, मान्यवरांचे आभार मानते की वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. माझा मित्र निलेश भालेराव याची मी खूप आभारी आहे की त्यांनी माझी ओळख अतुल खरात यांच्याशी करून दिली. अतुल खरात हे लँडमार्क पुस्तकाचे कवी आहेत. त्यांनी माझ्या काव्यसंग्रहाला खूप सुंदर अशी प्रस्तावना दिली. तर अतुल खरात बोलायला मला थोडं अवघड जात आहे, कारण मी सतत दादा 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 करत राहते. तर अतुल दादा, मी तुमची खूप मनापासून आभारी आहे की तुम्ही माझ्या या पुस्तकाला, या काव्यसंग्रहाला खूप सुंदर अशी प्रस्तावना दिली. ज्वलंत पुस्तकाचे कवी सचिन नांगळे यांनी तुम्हाला सांगितलं की आमची ओळख काही आत्ताच आम्ही एकमेकांना भेटलो, पण अतुल दादाच्या तोंडून मी सचिन नांगळे यांबद्दल खूप ऐकलं. त्यांनीही वेळात वेळ काढून बोलत त्यांना एक निरोप धाडला आणि ते लगेच इथे आले. तर त्यांची मी खूप मनापासून आभारी आहे. तसेच अजित अभंग ज्यांनी ह्या मुखपृष्ठाला एवढं सुंदर चित्रीकरण दिलं. विक्रांत उनवणे ते इथे आले नाहीत आता, त्यांनी कमी वेळात खूप सुंदर असं प्रिंटिंग मला करून दिलं. तर त्या सर्वांची मी खूप आभारी आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा आहे, कारण ज्या क्षणाची माझ्या वडिलांनी वाट बघितली होती तो क्षण आज जमून आला. माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी हे पुस्तक प्रकाशन व्हावं, पण काही कारणामुळे किंवा कविता अपुऱ्या पडल्यामुळे ते काय झालं नाही. इथे सर्वांना असा प्रश्न पडला असेल ना की अश्विनीने कविता संग्रह लिहिला कधी, अचानक ही कविता संग्रह लिहायला लागली कधी. पण खरं सांगायचं झालं तर मला अगदी लहानपणापासूनच पेपर मधील लेख, कविता, सुविचार सर्व काही वहीमध्ये उतरवायची सवय होती. केव्हा केव्हा तर मी पेपरची कागदराने फाडून ती वहीमध्ये चिटकवायची. अजूनही 2007 पासूनचे लेखन ते वही अजूनही माझ्याकडे आहे आणि तेव्हापासूनच मला लेखनाची खूप आवड होती.
जे मी अजूनही करते. म्हणजे मनात काही आलं, काही लिहावं वाटलं, दुःख वाटलं, कोणाकडून कधी दुखावली गेली तर आपल्या वहीमध्ये उतरवून मन हलकं करायचं. तर दर वर्षाची माझी ती दैनंदिनी असायची. 2014-15ची ही गोष्ट असेल. मी असंच एक कविता वहीमध्ये उतरवून काढली आणि वडिलांना जाऊन वाचून दाखवली. पप्पाने म्हटलं बघा ही कविता मी लिहिली, कशी वाटते तुम्हाला? पप्पाने ती कविता ऐकली पण जास्त काही असा रिस्पॉन्स नाही दिला. मग मला ते खटकलं की पप्पा असं काय बोलत का नाही? मी एवढी छान कविता लिहिली. दर टाइम मला ऍप्रिशिएट करणारे माझे पप्पा, मला बूस्ट करणारे माझे पप्पा, थोडासा जरी काही अचिव्हमेंट केली तर पाठीवरती थाप मारणारे पप्पा आज काही बोलत का नाही माझ्याबद्दल? तर त्यावर ते उत्तरले. मी पप्पांना म्हणाले की बाबा बोला ना काहीतरी, मी एवढी छान कविता लिहिली. तेव्हा पप्पा मला असं म्हणाले की कुणीतरी दुसऱ्याने काही लिहिली कविता तू तुझ्या वहीमध्ये उतरवून मला वाचून दाखवण्यापेक्षा एखादी कविता स्वतः लिही. तर त्यावर मला असं कधी वाटलं पण नव्हतं की मी कधी असा कविता संग्रह करेन. पण त्यावेळी फक्त पप्पांच्या चेहऱ्यावरती हसू यावं किंवा माझे पप्पा खुश व्हावे म्हणून मी रात्रभर जागून 4 ओळी लिहिली आणि सकाळी उठल्या उठल्या पप्पांना जाऊन वाचून दाखवली. तेव्हा पप्पा खूप खुश झाले, थापी दिली आणि मला म्हणाले असंच कविता लिहित जा, असं स्वतःच्या मनाच्या काही गोष्टी लिहित जा. आणि तेव्हापासून लेखनाला माझी सवय लागली. तर कधी कॉलेजमध्ये, प्रियंकाला माहिती असेल, जिथे मिळेल तिथे मी डायरी घेऊन बसायची. तर कधी कॉलेजमध्ये, कधी कॅन्टीन मध्ये, कधी गार्डन मध्ये, जसा वेळ मिळेल तसा मी कविता लिहायची. अनेकदा माझा मित्र चेतन ह्यालाही मी बऱ्याच कविता ऐकून दाखवली. नाही तू पहिली माझी कविता ऐक, मी काय लिहिले तू ऐक, मला पप्पांना वाचून दाखवायचे, तू पहिली ऐकून घे. तर अशा वेळी त्या कविता मी माझा एक रसिक इथे मित्र आलेला नाही, त्या सर्वांनी माझ्या कविता लिहिताना कधी कधी मला शब्दांची मदत केली. पप्पांचं कसं व्हायचं, मी जसा वेळ मिळेल तसा कविता लिहिल्या की मग ते पप्पांना वाचून दाखवले की पप्पा त्याच्यामध्ये खूप सगळे चेंजेस आणायचे. म्हणजे मला शब्दांसाठी त्यांची मदत व्हायची, कधी चुका दुरुस्त करायला मदत व्हायची, कविता मीटर मध्ये बसवायला मदत व्हायची. तर माझ्या वडिलांची मला मदत खूप असायची. माझं आज जे मला कवी म्हणून विशेषण लागू होत आहे त्याचं खरं तर संपूर्ण श्रेय जातं ते माझ्या वडिलांना. माझ्या पप्पांबद्दल सांगायचं झालं तर पप्पा वडील म्हणून कमी आणि माझे मित्रच जास्त होते. म्हणजे निसंकोचपणे मी कोणतीही गोष्ट पप्पांना सांगू शकेन असं इतकं जवळचं नातं होतं माझं त्यांच्यासोबत. दिवस रात्र पप्पाच्या पुढ्यात बसायचं आणि दिवसभर काय घडलं काय नाही, कुणी त्रास दिला कुणी नाही, हे सगळं जाऊन पप्पांना सांगायचं. तर दिवसभर हेच चालायचं. कॉलेजमधून घरी आली की कॉलेजला गेल्यापासून घरी येईपर्यंत मला बसमध्ये पण कुणी त्रास दिला तेही जाऊन पप्पांना सांगायचं. तर कंप्लेंट बॉक्स सारखं पण एक होतं की सगळं जाऊन पप्पांना सांगा. पप्पांचं कसं होतं, कधी मुलगा मुलगी असा दुजाभाव नाही केला. एक घटना मी सांगेन तुम्हाला. कधी यायला उशीर जरी झाला तरी पप्पा मला असं म्हणाले नाही की कुठे आहेस, असा कसा उशीर झाला, तू मुलगी आहेस, तुला समजतं का, 7च्या आत तू घरात पाहिजेस. तर असं कधीच झालं नाही. ते मला म्हणायचे की तू कुठे आहेस? हा पप्पा मी अशा बसमध्ये बसलेली आहे. मग एक काम कर, बसमध्ये गर्दी आहे का? मी म्हणले हा पप्पा खूप गर्दी आहे. मग एक काम कर, पेनाचं टोपण काढ आणि पेन हातामध्ये ठेव. जर कोणी त्रास दिला तर त्याच पेनाने वार करायला कमी करू नको. तर ते हे जे बूस्ट करायचे, ही जी त्यांच्याकडून मला पॉझिटिव्हिटी यायची, तर यामुळे ना कधी कसली भीती नाही वाटली की कोणी येईल कोणी त्रास देईल मग मी काय करू. मला माहितीये की मला काय करायचंय, माझे पप्पा आहेत. हा शब्द खूप काफी होता, त्यांचा एक शब्दच माझ्यासाठी खूप हे होता. कधी कोणती गोष्ट करायची असेल मला भविष्यात, मला पप्पा असं करायचं तसं करायचंय, तर कधी असं नाही म्हणाले की नको करू, समाज काय बोलेल, कोण काय बोलेल. ते उलट मला असं म्हणायचे की तुला जे हवं ते कर, तुला जे वाटेल ते कर, ज्यातून तुलाच खुशी मिळते, ज्यातून तुला आनंद मिळतो तू ते कर. तू समाजाची लोकांची काळजी करतेस कशाला, मी आहे ना. तर पप्पांचा मी आहे ना हा शब्द माझ्यासाठी खूप होता. मग पप्पांनी सांगितलं ना आता ती गोष्ट करून टाकायची, आता कोणाशी कसलीच काळजी करायची नाही. तर असं पप्पांची मला एक खूप आधाराची आणि खूप साथ होती. कवितांमधील एक कविता आहे जी मला तुमच्या समोर मांडायला खूप आवडेल. या कवितांमधली ही एक कविता आहे जी मी फक्त माझे वडील नंदकुमार यशवंतराव कदम यांना समर्पित केली आहे. तर ती कविता अशी होती, एक मिनिट. कवितेचं नाव आहे अव्यक्तभाव. ही कविता मी माझ्या वडिलांना समर्पित करते. वही पेन घेतल्यावर हात बापावर कविता करायला वळतो.
वही पेन घेतल्यावर हा बापावर कविता करायला वळतो, मला फक्त माझा बापच कळतो. आक्षेप न घेता वाटसरूला देणारी जशी झाडाची सावली, असा आहे माझा बाप, एक अव्यक्त माऊली. उपयोगी पडला वेळोवेळी घरचे असो वा परके, कृतज्ञही झाले कितीतरी, पण कर्म करत राहणे हीच त्याची वृत्ती. खिलाडी तो शस्त्रांचा, बुद्धी त्याची तेज. खिलाडी तो शस्त्रांचा, बुद्धी त्याची तेज. कधी आणि कसं करायचं चेकमेट, यात तो तरबेज. शब्द दिला कुणाला तर त्यावर असतो दृढ ऐक्य. नंदू की जुबान शंभू की दुधारी तलवार है, हेच माझ्या बापाचं ब्रीद वाक्य. संकटामध्ये करते कसं कसं मनाला धीर. खरं तर वाटतं सुरक्षित फक्त आणि फक्त माझ्या बापाच्या कुशीत. खरं पटवून देण्यासाठी सगळेच करतात खटपट, मला पुरेशी आहे फक्त माझ्या बापाची शपथ. अंगाऱ्यासारखा ज्वलंत व्यक्तिमत्वाचा असला तरी, अंगाऱ्यासारखा ज्वलंत व्यक्तिमत्वाचा असला तरी, अथांग प्रेम दडलेले आहे त्याच्या अंतरी. त्याची माया आभाळा एवढी, तिचं होईल का तराजूत माप. अख्खं पुस्तक संपून जाईल अशी कादंबरी आहे माझा बाप. आत्ताच्या क्षणात जर पप्पा इथे असते तर इथलं खरंच चित्र काहीसं वेगळं असतं. समोर असे बसले असते, चेहऱ्यावरती एक मंद हसणं आणि डोळ्यांमध्ये ते थांबून ठेवलेलं पाणी. ते बघून मला असं आता तरी वाटलं असतं, असं गड जिंकल्यासारखं मला वाटलं असतं की आता मी एक किल्ला जिंकला. आई मला सतत म्हणते आणि 2-3 दिवसापासून ती खूप जास्त प्रमाणात पप्पांची आठवण काढते. ती मला म्हणत आहे की ज्या क्षणाची ज्या व्यक्तीने वाट बघितली आज तोच नाही ते बघायला. आणि आईला मी नेहमी सांगत आले की तुझ्या डोळ्यातून आम्हाला पप्पा बघतात असं आम्हाला तरी वाटतं. आणि आज काही वेगळं नाही. आज ही माझी भावना तीच आहे की आईच्या डोळ्यातून माझा बापच मला बघतोय. पप्पांचा इतका सपोर्ट, म्हणजे मी ते मला हा दिवसही होणार नाही. मी जर पप्पांमध्ये आता बोलायला बसले ना की मला असं सारखं आठवते, अरे हे बोल, अरे हे बोल, अरे हे बोल. जेवढं बोलेन ना तेवढं कमी आहे. मी एकच वाक्य बोलेन. मी पप्पांना दर टायमाला एकच गोष्ट बोलायची की हे पूर्ण जग एक साईडला आणि माझ्यासाठी तुम्ही एक साईडला. कारण की त्यांचा जो सपोर्ट होता ना मला, मी एक तुम्हाला मी समर्पणमध्ये जे लिहिले ते वाचून दाखवेन. मी पप्पांना सतत म्हणते आणि माझी खूप इच्छा आहे की जन्मोजन्मी तुम्हीच असावे, तुम्हीच बाप म्हणून मला मिळावे, तुमचीच मुलगी म्हणून येण्याचे सातोजन्मी सौभाग्य मिळावे. जन्म मिळाला हा ज्यांच्यामुळे, हे जग पाहिलं ज्यांच्यामुळे, समाज आणि समाजाच्या विचारांचं ज्यांनी खऱ्या अर्थाने दाखवलं दर्पण, असे माझे वडील नंदुमार यशवंतराव कदम यांचे अर्पण. मी खरंच जास्त फारसा वेळ घेत नाही. आधीच उशिरी झाल्याने अतुल दादा यांना पण बोलायचं आहे. बस मी मला आजवर म्हणजे वडिलांच्या निधनानंतर मला माझ्या कुटुंबाने, माझ्या परिवाराने, माझ्या मित्र परिवाराने खूप साथ दिली. माझे काका श्री प्रताप यशवंतराव कदम यांनी मला बरीच साथ दिली. माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्यासोबत ठामपणे उभे राहिले. मला कधी असं म्हणाले नाही चल आता तुझं वय झालं आता लग्न करायचंय, लग्न कर. असं कधी नव्हतं. तुला काय करायचंय, तुझ्या काही इच्छा आहेत का, ज्या अपुऱ्या आहेत तू सांग, मी आहे तुझ्यासोबत. आणि खरंच काकांनी मला इतकी साथ दिली. मला जे करायचंय ते कर, हा तू मी आहे, तू कर, तुला जे हवं ते कर. काका मला आता लग्न करायचं नाहीये, सध्या तरी नाही करायचंय. माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, त्याने एवढ्या कमी वयात त्यांना असं सोडून मी जाऊ शकत नाही. अनेक जण बोलले 1 वर्षाच्या आत मुलीचं लग्न करा, चांगलं नसतं असं तसं. पण काकांनी सगळ्यांना न जुमानता त्यांनी मला साथ दिली की तुला काय करायचंय तू ते मला सांग, नाही करायचं ना लग्न, ठीक आहे मी आहे. आणि अजूनही मला कसल्या गोष्टींची जबरदस्ती नाही की तू असं कर, तू ते कर, तुला समजतं का, तुझा बाप नाही, समाज मला काय बोलेल, कोणाची चिंता नाही त्यांना. तुला काय वाटतं ते हवं ते कर. तर मी काकांचे आभार मानते. मी कुठे नशीब काढलं की मला असा काका लाभला. सोबतच माझी भावंड, ती आताही हा कार्यक्रम करायचा होता. मी आरामात झोपेतून मस्त उठली. प्रसाद दादा म्हणा, हे भावंड ऋषी, स्वप्नील, सागर, महेश दादा, दीपू दादा, हा एवढा माझा कार्यक्रम आहे. बसचा प्रॉब्लेम झालाय पण तरीही त्यांनी कसंही करून तो इथे पोहोचला. मी या भावंडांचे पण आभार मानते की मी खरंच मला खूप सपोर्ट वाटतो या सगळ्यांचा.
स्वप्नील म्हणालेच तुम्हाला की अश्विनी भरभरून बोलते आणि खरंच भरभरून मी जेवढं बोलेन ना तेवढे शब्द कमी पडतील असे माझं कुटुंब आणि असा माझा परिवार आहे. माझे मामा मामी म्हणजे सुरत वरून इथे आले गाडी करून की माझ्या भाजीचा असा आहे, माझी मावशी माझे काका, मी त्यांचे मनापासून आभार मानते की मामीला माझ्या बरं वाटत नाहीये, तिला डॉक्टरनी प्रवासासाठी नाही सांगितलंय, पण माझा कार्यक्रम माझी इच्छा होती की मामीही इथे यावं म्हणून मामीही इथे आली. मी मामीचे आभार मानते की मामी तुम्हाला बरं नसताना तुम्ही इथे आलात. माझा मित्र परिवार जसं प्रियंका आहे, चेतन आहे, नरेश त्याला काही कारणामुळे ते यायला नाही जमलं, सोनाली आहे, असे माझे बरेच मित्र जे माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी जसं माझा तर मी विषय रंगवणार नाही, पण माझे वडील जेव्हा हॉस्पिटलाइज होते तेव्हा माझे हेच मित्र माझ्या सोबत होते. तर मी त्यांचे खूप आभार मानते की ते माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर असायचे. अतुल दादा मी आता जास्त काही बोलत नाहीये, असं मी अश्विनी बोल, तू बोल, बिनधास्त बोल. तीच वेळ खरी बोलायची. तुझी मनातलं भूमिका मांडायची. बोल तू. मला जास्त असं ना बोलायला वगैरे जमत नाही, माझा हात जास्त चालतो. मी मनातलं जेवढं उतरवू शकते ना तेवढं मी बोलू शकत नाही. पप्पा पण तेच होते तुझे. मी एक मोकळी कविता मला वाचायला आवडत. तुला वाचू का मोकळी कविता? मला एक मोकळी कविता आहे जी वाचायला खूप आवडेल. तर कविता अशी आहे, कुठेतरी माझ्या वडिलांचे हे विचार होते म्हणून मला खूप आवडेल वाचायला. तर बाप लेकीमध्ये चालला होता संवाद, शिकवत होता बाप कसं करशील प्रत्येक संकटाशी दोन हात. नाही कसल्या बेड्या तुला, नाही कसली सक्ती, या बापाच्या छायेत आहे तुला सर्व बंधनातून मुक्ती. प्रत्येक क्षणाचा घे आस्वाद, शिक निर्धास्तपणे जगायला. लाथाडतो मी अशा निर्बळ समाजाला जो निर्बंध घालतो मुलीच्या आयुष्याला. प्रत्येकाला घ्यावा वाटेल तुझ्या जीवनातील घडामोडीत रस. प्रत्येकाला घ्यावा वाटेल तुझ्या जीवनातील घडामोडीत रस. आयुष्य तू असे जग की तुझ्यावर बोट उचलण्याचे कोणीही करणार नाही धाडस. उशीर झाला यायला तेव्हा भीती आणू नको आड. उशीर झाला यायला तेव्हा भीती आणू नको आड. बनव स्वतः आत्मरक्षणाची ढाल. जसं मी मगाशी म्हणाली पेन खोलून बस, तर तेच तसंच काहीच होतं. बनव स्वतः आत्मरक्षणाची ढाल, कारण रात्रीच्या पारी फिरत असतात, मोकळे फिरत असतात हवसलेले गिधाड. मी ही लाईन पुन्हा एकदा वाचते. उशीर झाला यायला तेव्हा भीती आणू नको आड. बनव स्वतःच आत्मरक्षणाची ढाल, कारण रात्रीच्या पारी मोकळे फिरत असतात हवसलेले गिधाड. बेधडकपणे टाक प्रत्येक पाऊल, कधीच कुणावर अवलंबून नको राहूस. तुझ्या अस्तित्वाचा शोध तू घे, कुणाचंही न जुमानता तू लक्ष तुझा वेध. मुलीला पडला प्रश्न, का तुझ्यासारख्या विचारांचा समाज नाही. मी मुलगी असूनही तुझ्या मुली तुझ्यावर का नाही. मुलगा मुलगी अशी तुलना नाही, दोघेही मला समांतर, कारण माझ्यासाठी आहे फक्त एका वेलांटीचा अंतर. मुलीला पडला प्रश्न, का तुझ्यासारख्या विचारांचा समाज नाही. मी मुलगी असूनही तुझ्या मुली तुझा भाव कसा नाही. मुलगा मुलगी अशी तुलना नाही, दोघेही मला समांतर, कारण माझ्यासाठी आहे फक्त एका वेलांटीचा अंतर. तर हे असं होतं. खूप खूप म्हणजे खूप त्यांचा मला साथ होती, खूप सपोर्ट होता. आजही मला इथे त्यांची खूप कमतरता भासते, पण तरी ठीक आहे, माझी आई आहे. दादा माझं काही चुकलं असेल, कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर प्लीज मला माफ करा, समजून घ्या. थँक्यू. धन्यवाद अश्विनी. तू जसं लिहितेच चांगलं तसं बोलते देखील चांगलं, हे आता आपण अनुभवलेलं आहे. तिच्यासाठी पुन्हा, आणि हे आम्हाला आता कळालेलं आहे की खूप चांगलं लिहिते तसं बोलते देखील खूप चांगलं. तिच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
त्यानंतर मी मनसे शहर सचिव प्रशांत कदम यांना आमंत्रित करतो. कृपया आपण अश्विनीला सदिच्छा द्याल. मनसे शहर सचिव. जय महाराष्ट्र. माननीय व्यासपीठ, राजे शिवछत्रपती आणि आई तुळजाभवानी यांच्या चरणी नमन. मी जरी त्यांनी नाव घेतलं की मनसे शहर सचिव कळंबोली असलो तरी या ताईचा मी दादा आहे याचं मला भान आहे. बाप, जेव्हा हा शब्द जेव्हा तुम्ही उभारता ना, तुमच्या अंगावरती काटा आला पाहिजे, तर तुम्ही तुमच्या बापाला ओळखलेला असेल. माझ्या बापाची तुलना प्रत्येकाचा बाप हा प्यारा असतो. मी घोडक्यामध्येच घडलो 10वी पर्यंत. छोटे 2च मिनटं तुमची घेतो, कारण मी जो बाप जवळून बघितलेला आहे त्या बापासाठी आज माझं देणं काय होतं हे खूप महत्त्वाचं असतं. जे माझ्या ताईने त्याचा बाप नसताना त्याला जे परतफेड केली आहे ती छोटीशी परतफेड म्हणजे हाच कविता संग्रह. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की बाप स्वतःला कॉम्प्रोमाइज करून आपल्या मुलांना कसं घडवतो. आई संध्याकाळची भाकरीची सोय करत असते, पण बाप जीवनाच्या भाकरीची सोय करत असतो. ह्याची जाणीव ही आजच्या पिढीला असणं गरजेचं आहे. म्हणून मी यांना माझं ह्याच्यामध्ये नाव नव्हतं बोलायला, पण मी हे जाणून घेतलं की व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जगतामध्ये आज अश्विनीसारखी ताई पुढे येऊन बाप काय हे सांगत आहे ह्याचा आम्हाला अभिमान असायला पाहिजे. तुमची आमची छाती आहे ती अभिमानाने फुलायला पाहिजे की एक जग असं आहे की जिथे फक्त तरुणाई फक्त त्या ह्याच्यामध्ये मुली आयुष्यभर फेसबुक आणि व्हॉट्सअपवर चाललंय. पण प्रबोधन करायचं असेल ना, जसं त्याने लेखणीने सांगितलं, आम्ही पण प्रबोधनकारचे खूप मोठे फॅन आहोत. माझे स्वतः म्हणजे आमचा आदर्श तोच आहे. कारण प्रत्येक ठिकाणी मारजोड होऊन गरज नसते. तुमच्या लेखणीने, तुमच्या आवाजाने आणि तुमच्या शब्दाने सुद्धा प्रबोधन होऊ शकतं. हे याचं जिवंत उदाहरण आहे. तुम्ही हे नक्की वाचा, कारण ती बोलते माझी लेखणी खूप जोरात चालते, पण तिचा आत्मविश्वास, तिने जे शब्द आता टाकलेले आहेत त्या शब्दाने आमच्या काळजामध्ये तर नक्कीच आता ते घर केलेलं आहे. कारण आमची ताई 27 वर्षांमध्ये आज एका बापाचं प्रबोधन घेऊन समाजामध्ये जात आहे. तिला वाव देण्याचं काम हे तुमचं आणि आमचं असेल. आणि मी भाऊ म्हणून मी एवढं सांगेन की हे प्रबोधन हिचं समाजामध्ये रोपटं म्हणून लावण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेवटपर्यंत आम्ही सगळे भाऊ म्हणून हे रोपटं लावू आणि त्या रोपट्याला एकेकाळी इतकी चांगली फळं येतील की जी पाश्चात्य संस्कृती आहे त्या पाश्चात्य संस्कृतीला आम्ही जवळ येऊन देणार नाही. नाहीतर जर पाश्चात्य संस्कृती जवळ आली तर आमच्या जवळच एक तळोजामध्ये वृद्धाश्रम आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं, मी त्या वृद्धाश्रमाला 35 वर्ष बघतोय. माझं वय 38 आहे. 3 वर्ष असं पण बघतोय. त्या वृद्धाश्रमामध्ये असंख्य मोठ्या लोकांचे आई वडील आहेत. माझी विठ्ठल रुक्माई हे माझे आई वडील आहेत. तसं प्रत्येकाचे आई वडील विठ्ठल रुक्माई जपून जर स्वतःच्या घरात ठेवले तर तसल्या आश्रमाची उभारी होणार नाही. सांगायचं तात्पर्य एवढं की बाप म्हणून जपा, आई म्हणून जपा. स्वप्नील साहेबांनी सांगितलं होतं, बाप असताना मिठी मारा, नाहीतर फक्त आभासच तुमच्या जन्मी आहे. 2 मिनिटं दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अश्विनी तुला पुढच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करेन महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी ज्यांचा लँडमार्क हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि लवकरच एक लघुकथा संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे, असे आपले कामोट्याचे रहिवासी अतुल खरात यांना विनंती करतो, कृपया आपण अश्विनीला सदिच्छा द्याल. अतुल खरात. सर्वात प्रथम आपल्या प्रकाशन सोहळ्याला या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेल्या अश्विनीच्या फॅमिलीला बोला, मित्रांना बोला, मैत्रिणींना बोला किंवा अनेक आपतेष्टांना मी सर्वात प्रथम या ठिकाणी आभार मानतो. ज्याप्रमाणे आता स्वप्नील बोलत होता आमच्या दोघांच्या समवेत की महाराष्ट्राचे ख्यातनाम, ते जरा मला थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं. महाराष्ट्र नाही मोठेपणाची गोष्ट नाही. कसं आहे की
अजूनपर्यंत कधी असं बोललं नाही पाहिजे, परंतु अजूनपर्यंत कधी विमानामध्ये बसून आपण अशा कविता किंवा काही केलं नाही. कविता मातीतल्या कराव्या लागतात आणि ती मातीतली कविता म्हणजे आपली जीवनाची भूमिका असते. आणि ही भूमिका जगू, ही भूमिका घेऊन आपण जगणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे आता मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, बोलायचं झालं तर मी सर्वात प्रथम तुमच्या कानांना जास्त त्रास देणार नाही, मी थोडंच बोलेन. म्हणजे आपल्या भाषेमध्ये, म्हणजे तुमच्या आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये भाषेमध्ये काय बोलणार मी तुम्हाला पकवणार नाही. एकदम 5 ते 10 मिनिटं बोलेल मी अश्विनीला पण तेच बोलले, मोजकं बोलेल, पण जसं आवडेल तसं मी प्रयत्न करेल बोलण्याचा. ज्यावेळी म्हणजे अश्विनीचा ज्यावेळी कॉल आला, निलेश भालेराव माझे मित्र आहेत, त्यांनी अश्विनीला नंबर दिला की बाबा एक अशा आहे. आता अश्विनीने काल मला सांगितलं की निलेश भालेरावने तिला काय सांगितलंय की त्यांना वेळ नसतो. आता हा इथंच आहे, तू जर त्यांना कॉल केलास ना तर मग त्यांना वेळ नसतो, किंवा ते दिवस रात्र लिखाणच करत असतात. म्हणजे मी दिवस रात्र जेवत बिवत काय नाही, मी फक्त लिखाणच करत असतो. तिने मला काल सांगितलं असं बोलले तुमच्याविषयी. म्हणालो ते सर्व झूट आहे, खोटं आहे ते. असं काय नाही, मला फिरावं लागतं, मला जेवावं लागतं, झोपावं लागतं. मी पण एक हाडामासाचा माणूसच आहे. तर ज्यावेळी तिचा फोन आला आणि ती बोलायला लागली असं दादा, म्हणजे सर वगैरे बोलत होते, दादापर्यंत, म्हणजे आमच्या बहीण भावाचं नंतर रिलेशन झालं खूप चांगलं. आणि ज्यावेळी तिने मला सांगितलं की मला प्रस्तावना कोणाची द्याल म्हणून, तर मी म्हणालो मी प्रयत्न करतो चांगला याची. पण नंतर ती बोलायला लागली तुम्हीच प्रस्तावना द्या. ते तर मग मला अजून ऑकवर्ड वाटलं. म्हणालो मी कुठं प्रस्तावना लिहिली, कारण माझ्या लँडमार्क कविता संग्रहाला पार्थ पोळके यांनी प्रस्तावना लिहिली. साताऱ्यातले आहेत, साहित्यिक आहेत. आणि सचिन डांगळे यांच्या कविता संग्रहाला कोणी, सुदाम राठोड, हा ते एक मोठं साहित्यामधलं खूप मोठं नाव आहे. मी ऍक्च्युली आता तिच्या कविता वगैरे सर्व वाचल्या, परंतु काय माहिती का आपल्या साहित्यामध्ये थोडीशी कलाटणी कोणती माहिती आहे का, जे दैनंदिन जीवनामधले शब्द असतात ना किंवा गावातले शब्द असतात त्यांना जास्तीत जास्त आहे ना आपण महत्व देत नाही. परंतु हेच गावातले शब्द घेऊन ज्यावेळी सिनेमा निघतो ना त्यावेळी तो करोडोंमध्ये छापतो. म्हणजे तुम्ही आता कोणता पण एक छोटासा असा सिनेमा द्या एकदम शुद्ध भाषेमधला, म्हणजे आपण जसं बोलतो, म्हणजे आता इथं उभं राहिल्यानंतर आपल्याला कसं एकदम शुद्धच बोलावं लागतं. आपण दरवेळी सारखं बोलू शकत नाही, काय रे गप्पा बस हे काय असं तसं नाही बोलू शकत आहे. पण सिनेमामध्ये तुम्ही कोणते पण पिक्चर बघा ते जास्त गाजत नाही, परंतु सैराट सारखा परशा बोला किंवा काय बोला हे जे गावंढळ भाषा असते ना ते करोडो रुपये कमवतात. मी ज्यावेळी प्रस्तावना लिखाण करायला सुरुवात केली त्यावेळी मी मधला एक पॅच मी टाकला, त्यावेळी मी ते थोडंसंच एक पॅच लिहिला, तो मी इथं बोलून दाखवतो. मी ते हिच्यासाठी लिहिलंय, अश्विनीसाठी लिहिलंय. काळ बदलतो तशा आपण घेत असलेल्या भूमिका देखील बदलल्या पाहिजेत. कविता म्हणजे आपली भूमिका आहे आणि या भूमिकेला कोणी खोडत असेल तर कवी खोडत असलेल्या इस्माचं स्वतः खंडन करेल. बाप हा कविता संग्रह साहित्यिक शब्दांच्या पलीकडचा आहे. बाप हा कविता संग्रह साहित्यिक शब्दांच्या पलीकडचा आहे. अगदी दैनंदिन जगण्यात वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा संग्रह कवीने केला आहे. मुळात या शब्दांना आज मोल का नाही याचा प्रश्न माझ्यासारख्या कवितेची सुरुवात केलेल्या युवकाला पडतो. सिनेसृष्टीत मात्र आज साध्या व तसेच खेड्यापाड्यात तसेच घाटी मालवणी या शब्दसमूहांचा उपयोग करून बक्कळ पैसा कमवला जातो. मग साहित्याला या सोप्या भाषेचा विटाळ का? कवीने ज्या अर्थाने सोप्या भाषेत कविता लिहिल्या आहेत त्यापेक्षाही तिने कथन केलेल्या कवितेत खूप मोठा भावार्थ दडलेला आहे, यात दुमत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे अश्विनीने कथन केलेल्या जेवढ्या काय कविता आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा भावार्थ आहे. म्हणजे मी तर आता बोलले, तुम्ही सर्वजण इथं बोलून गेला की अश्विनी खरंच 100 पोरं जन्माला ज्यावेळी येतील त्यावेळी ते सर्व बाजूला राहतील आणि तुझ्यासारखी खरंच आई वडिलांवरती नातेवाईकांवरती प्रेम करणारी एक पोरगी साला फक्त एकदा एका बाजूला उभी. मी हे यासाठी बोलतोय कारण ज्यावेळी तिचा एक कॉल यायचा ना मी ना 15 ते 20 मिनिटं शांत राहायचो. मला शांतच राहावं, मला दुसरा पर्याय नसायचा. कारण कसं आहे पप्पांवरून तिचे 10 मिनिटं पहिले जायचे, त्याच्यानंतर मग ती यायची फॅमिलीतल्या कोणत्या एका मेंबर बरोबर, म्हणजे प्रसाद दादा बरोबर तर तिने किती शेअर केले, किंवा ऋषिकेश वरती यायची, काकांवरती यायची. म्हणजे 15 ते 20 मिनिटं मला शांत राहावं लागायचं. आणि मग नंतर
मी एक शब्द दोन शब्द ज्यावेळी तिला बोलायला लागायचो त्यावेळी ती ऐकून घ्यायची. सर्व म्हणजे मी तिला अजूनपर्यंत जेवढं काय केलं, म्हणजे माझं पण पुस्तक प्रकाशित व्हायचं होतं किंवा नाही असं नाही. सचिन नांगडे आहे, आम्ही आहोत, आम्ही दरवेळी कवितांची मैफिल बसवतो. कवी म्हणजे काय माहितीये का, कवी समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडवून आणणारा एक म्हणजे एक मोठा कलाकार आहे. ज्यावेळी समाजामध्ये असे काही विघातक कृत्य होतील त्यावेळी त्या कवीने घेतलेली जी भूमिका असते ना त्याला काय बोलतात, परिवर्तनवादी बोलतात. म्हणजे तुम्ही श्लोक बोला, त्याच्यानंतर दोहे बोला, त्याच्यानंतर अभंग बोला, हे आपण कविता रूपात आहेत. त्यांनी त्यावेळी अभंग बोलायचे, दोहे बोलायचे, श्लोक बोलायचे, आज आपण कविता बोलतो. एक गाणं आहे, आरंभ है प्रचंड बोले मस्त पोकी झुंड. कोण आहे? पियुष मिश्राने लिखाण केलेलं आहे. मला खूप पुष्कळ आवडते ते. त्याच्यामध्ये एक कडवं आहे, जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो. म्हणजे तो कवी काय बोलतो माहितीये का, ज्या कवीच्या जिंदगीमध्ये म्हणजे ज्या कवीच्या लेखणीमध्ये फक्त जिंदगी आणि प्रेम आहे ना, आता त्या कवितेला काय करा तुम्ही, नकार द्या. अहो कधीपासून कवितांचं जे काय चालत आलेलं आहे जाळं, तिकडे फक्त प्रेम आणि जिंदगी, दुसरं काय आहे की नाही. समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल, आता तिने एकच विषय घेतला बाप, म्हणजे याचा अर्थ असं नाही की बाबा ती आईची तुलना करते किंवा काय करते. परंतु समाजामध्ये अनेक असे विषय आहेत की ते विषय कसे झालेले आहेत माहिती, त्यांना वाईट टाकलेले आहे. आपण ते विषय घेऊन परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. आणि मी म्हणत नाही साहित्य रूपातले शब्द पाहिजे तिथे. अरे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे बोलतो ना ते पण आपण लिखाण केलं तर काय वाईट नाही. आपण कादंबऱ्या वाचल्या तर तिकडे अश्लील शिवे असतात, मग आपण बोलू का की ज्याला हे पुस्तक बरोबर नाहीये. मी तिला सर्व पुस्तकांची नावं सांगितली. मी तिला बोललो उचल्या वाच, सचिन उचल्या, त्याच्यानंतर कोणतं बोललो, अक्करमाशी बोललो, जेव्हा मी जात चोरली ते बोललो, बाबूराव बाबुलांचं. म्हणून ही पुस्तकं वाच. कारण की बघा आपण जर असं नाही बोलू शकत की म्हणजे पुस्तक लिहिण्यासाठी किंवा आपण लिखाण करण्यासाठी आपल्याला काहीतरी सुचण्यासाठी शिक्षण पाहिजे. लिखाण करण्यासाठी शिक्षण नाही पाहिजे. तुम्ही ज्यावेळी तुम्ही चालता, ज्यावेळी तुम्ही आजूबाजूचा परिसर बघता ना आणि ज्या घडामोडी तुमच्या दिमागात बसतात त्या कसं उतरवायचं हे ज्यावेळी तुमच्या लक्षात येतं ना त्यावेळी कोणता कवी आणि कोणतं साहित्य तुमच्या पाठी लागणार नाही. कारण की 2.5 दिवसाची शाळा शिकणारा अण्णाभाऊ साठे आजही त्यांची पुस्तकं जर्मनीमध्ये विकली जातात. का विकली जातात? 2.5 दिवस शाळा आणि जर्मनीमध्ये विकली जातात पुस्तकं. याच्यामध्ये काय लॉजिक वगैरे काय आहे की नाही? याच्यामध्ये तेच आहे की मराठी साहित्याला, आता मराठी साहित्याला म्हणजे आम्ही काय एवढं मोठं साहित्यिक नाही आहोत, पण जसं आम्ही वाचतो, सोशल मीडियावरती बघतो किंवा आताच्या मुलांमध्ये, आता म्हणजे एखाद्याला आता वडिलांनी विचारलं तुला काय बनायचं बेटा, तर ज्यावेळी पोरगा बोलतो डॉक्टर, त्यावेळी बाप कसा एकदम ताट, अरे वा माझा पोरगा डॉक्टर. आणि ज्यावेळी बोलतो इंजिनियर बनायचं, हा असं बनायचं काय. बापाला जर सांगितलं पप्पा मला लेखक व्हायचंय, बोटाने मारेल तो. काय नको, काय करिअर काय लेखक आला. मला समजा मी आर्टचा विद्यार्थी, मला लिखाण जमतं किंवा मला आवडतं आणि मी जर हे ठरवलं की मला माझं करिअर त्याच्यामध्ये बनवायचं, पण आज आपण बोलतो ना खूप मराठी बोलतो, परंतु मराठी लिखाणासाठी जरी स्टार्ट केलं ना तरी घरून येणं प्रेशर असतं. हे बदलायचं आहे आपल्याला. आणि हे कुठून स्टार्ट होईल, हे ज्यावेळी अश्विनी सारख्या अजून मी तर म्हणतो फक्त कळंबोली नवी मुंबईमध्ये 5-10 जणी पोरी झाल्या ना तिच्या विचारांच्या, तरी आपण बदलवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. कारण की 100 जणांनीच ते करणं गरजेचं नाही. 100 जणांमधून 5 जणांनी जरी यांना विरोधात विचार केला ना चांगला, तरी आपण ते करू शकतो. आता अश्विनीच्या म्हणजे सर्वजणांनी अश्विनीच्या वडिलांविषयी इथं बोललेच, म्हणजे आता मी मगाशी पण तेच बोलणार होतो. अश्विनीचे वडील इकडे असते तर त्यांना पण मन भरून आलं असतं. पण कसं आहे, ठीक आहे, मी काय म्हणतो अश्विनी, आता जी गोष्ट पास्ट आहे ना ती पास्ट आहे. म्हणजे कोणाला रागबिग नका येऊन देऊ, परंतु जी पास्ट आहे ती पास्ट आहे. आपल्याला पुढं जावं लागणार. आणि म्हणजे बाप ही तू कविता संग्रह तयार केलाय, मी तुला मध्यंतरी पण बोललेलो, तू इकडेच थांबू नको, अजून शब्द भंडार कमव.
अजून मनामध्ये कल्पना आण, अजून युक्त्या आण. आणि तू जे बोलतेस ना, तुझे काका बोल, तुझी आई बोल, अरे असं कोणत्या मुलीला नसतं का सचिन? आपण तसं बघत आलोय. म्हणजे आमच्या सोबत असणाऱ्या ज्या मुली असतात ना, आमच्या बहिणीसारख्या, त्यांना आहे ना 5 वाजता 4 वाजता ना कॉल येतो, पोटायस. ते पहिले फोन बघूनच घरी गेलं पाहिजे, घरी गेलं पाहिजे. बरं आम्ही काय करत असतो, आम्ही काव्य संमेलनामध्ये असतो किंवा कवितांची एक मैफिल असते, लिखाणामध्ये असतो आम्ही. पण तुझ्या घरातलं जेवढं वातावरण चांगलं आहे ना, तसं एवढं नसतं कुठे. आणि ह्या वातावरणाचा मला असं वाटतंय तू फायदा नाही, तू मुळातच हे कविता संग्रह करून थांबू नकोस. अजून कविता संग्रह तुझे अजून छापले गेले पाहिजे, कथा संग्रह छापले गेले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आता फक्त मीच आहे, परंतु मुंबई मधली आमच्या सर्व साहित्यकांची लॉबी आम्ही तुझ्या पाठीला, सर्व साहित्यकांची लॉबी लावतो. आणि मेन गोष्ट म्हणजे ना सोशल मीडिया. मी दरवेळी तिला बोलतो की सोशल मीडिया हाताळायला शिका. काय बोलतो सचिन? आम्ही ना म्हणजे आमचे पुस्तकं सर्वात जास्तीत जास्त विकत कुठं गेली माहितीये का? सोशल मीडियावरती गेली, समाज माध्यम. पण सोशल मीडिया म्हणजे ते साधन आहे, ते साध्य आपल्याला करता आलं पाहिजे, कारण तिकडून खूप मोठे गैरप्रकार पण होतात. तर सोशल मीडिया कसा हाताळायचा याचं पण एक मार्गदर्शन असतं बाबा, है ना? हा, हे सोशल मीडिया. आता अजित अभंगने, आता हे जे काय तुम्ही पोस्टर बघताय ना, मुखपृष्ठ, आमचा मित्र सोशल मीडियावरून भेटलेला आहे, अजित अभंग. त्याने ती कल्पनाच बघा कशी केली आहे. ज्यावेळी त्याने हिला पुस्तक पाठवलं, आपलं हे चित्र पाठवलं, मी गावाला होतो, तिने मला पाठवलं, तर मी म्हणालो की बाबा हे बेस्टच असणार आहे. आणि ज्यावेळी त्याने कम्प्लीट करून पाठवलं त्यावेळी आम्ही दोघं पण हादरलो. आता ती मला काय म्हणते की दादा तुमच्या कवितेच्या जे मुखपृष्ठ आहे ना, त्याच्यापेक्षा लय चांगलं आलेलं मुखपृष्ठ. मी बोललो उलट येऊ दे, चांगलं येऊ दे. मला पण चांगलं वाटलं. आणि मेन गोष्ट म्हणजे अश्विनी, खरं सांगतो, सर्व इथं आहेत, तुझे भावंड देखील या ठिकाणी आहेत, की आता पुढे म्हणजे आता हे ज्यावेळी एक पुस्तक प्रकाशन झालेलं आहे, त्याच्या कॉपी विकतील नाही विकतील किंवा कसं काय करायचं त्याच्यात तर आम्ही तर तुला मार्गदर्शन करू, तसं काय नाही. परंतु पुढे आता जे काय करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला तयार राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुला शब्दांचा भंडार कमवता आलं पाहिजे, तुला वाचन वाढवणं पाहिजे. आणि वाचनपेक्षा आकलन असणं खूप महत्वाचं आहे, कारण की एक पुस्तक एका दिवसामध्ये संपून जातं वाचून, परंतु त्याच्यामधून आकलन आपल्याला काय करायचंय ना, ते खूप महत्वाचं आहे. ज्यावेळी आकलन शक्ती आपली वाढते त्यावेळी अनेक युक्त्या येतात आपल्या डोक्यात, अनेक स्टोऱ्या येतात आपल्या डोक्यात. तर तुला ते करायचंय, सर्वात महत्वाचं ते करायचंय. काय माहिती, आज एका म्हणजे माझ्यावरती पण कोणी विश्वास ठेवला नव्हता की मी कविता संग्रह तयार करेल. म्हणजे ज्यावेळी डोंबिवलीला गेलेलो तर त्यावेळी तर मुलं म्हणाली की ज्यावेळेला तुला 10वीला 37% पडले, तू कविता संग्रह कसा तयार केलास? म्हणालो आता ती बात वेगळी आहे बाबा, आता ही बात वेगळी आहे. तर आज तू या ठिकाणी जसं कविता संग्रह प्रकाशित करते, उद्या जाऊन असं व्हायला पाहिजे की तुझ्या कवितांना उद्या मानाचं पदक भेटलं पाहिजे, आणि ते देखील मुख्यमंत्री साहेबांकडून भेटलं पाहिजे किंवा राज्यपालांकडून भेटलं पाहिजे. आणि का नाही भेटावं? भेटेल. समाज माध्यमांवरती तुमच्या कवितांचा इफेक्ट पाडा, समाज माध्यमांवरती आणि मुलांवरती. तुमच्या कविता, तुमचं बोलणं, तुमचं त्याच्यानंतर लिखाण, म्हणजे फक्त आपण म्हणजे जे बोलतो किंवा जे काय हसून दाखवतो किंवा ते करतो ते फक्त तसंच नसलं पाहिजे. प्रत्येकाचे आत्मचरित्र वाचून आपण आपलं स्वतःचं काय लिखाण करू शकतो हे पण आपल्याला आठवलं पाहिजे. आणि त्याच वेळी तयार होतं. मी खरं सांगतोय की याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, याच्यामध्ये आपल्याला वाचन संस्कृती जास्तीत जास्त वाढवावी लागणार. कारण आज जर कुठं असं बघितलं ना, तरुण पोरगा जर असं बोलतोय की बाबा वाचन संस्कृती वाढावी लागणार, एवढं पाडल समजतील माहिती आहे का? कारण की आता याला करिअर नाही म्हणून कोण देणार नाही. पण तरी देखील तुझ्या फॅमिली समवेत, तुझ्या आप्तेष्टांना, तुझ्या नातेवाईकांना, आणि यांनी तुझ्यावरती भरपूर प्रेम केलं हे आम्हाला दिसलेलंच आहे. काश बाबा असते तर उलट अजून मजा आली असती पुस्तक प्रकाशनाला. पण इट्स ओके. आणि राहिली दुसरी गोष्ट की अजून लिखाण करत जा, आपण अजून प्रकाशित करत राहू. त्यानिमित्ताने अजून आपल्या मराठीमध्ये साहित्य वाढत राहील, है ना. आणि तुला काही गरज असली तर बिंदासपणे, निसंकोचपणे मला कॉल कर, सचिन डांगलेला कॉल कर, भाई दानवडे येत आहे, बिंदास कॉल कर. आपल्याला जेवढी काय मदत पाहिजे तेवढे आम्ही तुला सर्व करू. आणि उद्या खरंच तू मोठी कवयित्री होशील
अशी मी खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. नमस्कार. आणि उपस्थित सर्वांना मी हे सांगू इच्छितो की मुलगी म्हणजे असं म्हणतात की सोन्याची पेटी. मुलगी म्हणजे सोन्याची पेटी की धनाची पेटी असं काहीतरी म्हटलं जातं. पण हा आहे ना, हा या माऊलीच्या पोटी आलेला हिरा आहे. हा या माऊलीच्या पोटी आलेला हिरा आहे. असंच माझ्या देखील वडिलांना हिरा हवा होता, पण हिरा काय पोटाला आला नाही. हिरा शोधता शोधता आम्ही चौघे जन्माला आलो. सगळे ठोकळे आले जन्माला. पण असो, आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि अश्विनीला तिच्या पुढील लिखाण लेख संग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व तिच्या सोबत असूया. काय मदत लागली तर आम्ही आहोतच. आमच्या बहिणीसारखीच आहे ती. कधीही आम्हाला आवाज दे. जशी आत्तापर्यंत आम्ही तुला मदत करत आलो कोणत्याही स्वरूपात, तशी यापुढे देखील करू. आणि मी प्रमुख पाहुण्यांचे, उपस्थित सर्वांचे आभार मानतो. प्रेक्षकांमध्ये कुणाला जर बोलायचं असेल, सदिच्छा द्यायच्या असतील तर कृपया आपण स्टेजवरती उपस्थित व्हावं. प्रेक्षकांमध्ये कुणाला जर बोलायची इच्छा असेल, तिला सदिच्छा द्यायच्या असतील तर मी आपणाला विनंती करतो, कृपया 2 मिनिटात सदिच्छा द्याव्यात. भालेराव या की या की या 2 शब्द बोला. सदिच्छा द्या. अश्विनी हिचं काय नाव ये ना. प्रिया, श्रुती, कोणी आहे का? या लाजू नका, आम्ही पण तुमच्यासारखेच आहोत. काय नाव? मावशी, मावशी या ना. शिल्पा मावशी. नाही या 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 मावशी या. 2 मिनिटं बोल ना. 2 मिनिटं फक्त. मावशी या की. मी आपल्याला विनंती करतो की पुस्तक संग्रह बाहेर ठेवलेला आहे. या या. तो जाताना प्रत्येकाने एक एक प्रत विकत घेऊन जावी असे मी आपल्याला विनंती करतो. त्यानंतर मी मनीषा पाटील ताईंना विनंती करेन की आपण सदिच्छा या पुस्तक संग्रहाला आणि अश्विनीला द्याल अशी विनंती करतो. सर्वप्रथम अश्विनी नंदकुमार हिला अतिशय लहान वयामध्ये जे लेखन केलेलं आहे त्याबद्दल या सर्व प्रेक्षकांबद्दल हार्दिक अभिनंदन. असेच आपले लेखन आणि लेखनाची विचारगंगा, या लेखनाची आविष्कार, साहित्य आणि वाङ्मयाची यशाची पालवी उंच उंच चढो. आणि या साहित्य प्रकारामध्ये जे आपण लहान वयापासून जे आपण लेखक कवी यांच्या लेखनाचा, कवितांचा अभ्यास केलेला आहे, मला तरी वाटतं की भविष्यात कधी पाठ्यपुस्तकामध्ये अश्विनी नंदकुमार हिची एखादी छोटीशी कविता प्रकाशन व्हावी ही ईश्वरचरणी सदिच्छा करून तिला मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि पुढच्या या भवितव्य वाटचालीसाठी या ईश्वरचरणी खूप अशी आशीर्वाद देऊन माझं थोडक्यात मनोगत संपवते. अभिनंदन अश्विनी नंदकुमार. धन्यवाद पाटील ताई. या या काय नाव? नाव काय? सुभाष आगाशे. मी आपणाला विनंती करतो की शुभेच्छा द्या. नमस्कार सगळे मित्रपरिवार. मी हॅलो. तसा मी आपला प्रताप कदम यांचा मी मित्र. आणि प्रसाद जेव्हा मला भेटला त्या हिशोबाने त्याचा जो परिवार आहे, त्याचा जो परिवार आहे त्याच्या परिवाराकडून
जी शिकण्याची आपली इच्छा ही असते ती माझ्या मनात आहे. कारण माझा परिवार हा कसं झालेला आहे की सेपरेट झालेला आहे. दादा गेला दुसरीकडे, आई गेली, असं सगळीकडे हे झालेलं आहे. पण प्रसादच्या फॅमिलीमध्ये बघून असं वाटतं की सगळेजण एकत्र राहावं. आणि आजच्या ज्या जगात जे काही आपण विचार करतो की आपण इथं राहावं, माझी आई इकडे राहू दे आणि आपण दुसरीकडे जावं, पण हे सध्या भरपूर ठिकाणी होत आहे. पण कृपा करून तसं करू नये. प्रत्येक आई वडील झाले, भाऊ बहीण झाले, हे एकत्र राहावं, प्रत्येकांना सपोर्ट करा. त्या प्रकारे जसं प्रसाद आहे, अश्विनीताई यांना सपोर्ट करतात किंवा त्यांचे काका झाले, त्यांचे वडील झाले, हे त्यांना सपोर्ट करतात. ऋषिकेश झाले, हे प्रत्येकांचे कसे सपोर्टिव्ह आहेत, प्रत्येकांना हे प्रोत्साहन करतात की तू काहीतरी कर, तू काहीतरी पुढे जा, हे सगळे हे करतात. प्लस अश्विनीताईंनी जे पुस्तक प्रदर्शित होण्याचे मार्गावर आहे ते कसं आहे ना, बाप या विषयावर आहे. माझे वडील, मी लहान असताना 5 वर्ष असताना माझे वडील या जगातून निघून गेले. तेव्हापासून मी प्रत्येकांच्या मित्रांचे झाले वडील, त्यांच्यामध्ये मी माझं वडील हे मी आत्मसात करतो की वडील असे असतात किंवा वडिलाचा जो प्रेम आहे तो आपल्याला असा भेटला पाहिजे होता, पण ते आपलं नशीब की आम्हाला ते भेटलं नाही आहे. त्या प्रकारे आता मी जे यांनी पुस्तकात हे केलेलं आहे ते पुस्तक आम्ही वाचणार किंवा जे काय असेल त्याच्यामध्ये की वडील काय तिने लिहिलेलं आहे ते मी विचार करणार. प्लस अश्विनी ताई यांना मी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो. आणि माझं जे काही 2 शब्द आहेत की मला पण एवढं काही बोलता येत नाही, पण मी प्रयत्न केला की 2 शब्द तुमच्याकडे माझं मत मांडावं. धन्यवाद प्रसाद, थँक्यू. यानंतर मी विनंती करेन प्रकाश शिंदे दादांना कृपया आपण येऊन सदिच्छा द्याल असे मी विनंती करतो. नमस्कार, मी प्रकाश शिंदे, प्रसादचा मित्र आहे. आणि अश्विनीबद्दल आणि या परिवाराबद्दल मी खूप ऐकत आलो आजपर्यंत त्याच्या तोंडून. म्हणजे एक परिवार म्हणजे कम्प्लीट आपण फक्त ते सिरियलमध्ये पिक्चरमध्येच बघतो, पण रियालिटीमध्ये मला असं बघायला भेटलं, खूप कमी हल्ली बघायला भेटतं. आणि आजचा अश्विनीचा विषय बाप हा मुलींच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. बाप कवितामधल्या 2 ओळी भली चुकतील पण बोलतो. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, असा बाप. आणि खरंच खूप छान विषय निवडला. आणि मुलींचा जिव्हाळ्याचा विषय त्याबद्दल तिने मांडलं. अश्विनीने असेच पुढे दर्जेदार विषय मांडावेत. आणि मी आज खरंच कार्यक्रम मिस करणार होतो, पण कार्यक्रमाला आल्यावरती कळलं की नक्की मी खूप चांगली गोष्ट इथे येऊन साध्य केली. खूप शिकायला भेटलं, बघायला भेटलं कार्यक्रम कसा असतो. आदरणीय आपले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, अश्विनीचा परिवार, प्रमुख पाहुणे, सरांकडून पण खूप काही मोटिवेशन शिकायसारखे 2 शब्द का पण त्यातून कळले की आपल्या आजूबाजूला पण असे कवी आहेत. आणि इथे आल्यामुळे कदाचित आता यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून मलाही थोडीशी प्रेरणा भेटेल. नक्कीच अश्विनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्र, यानंतर मी अश्विनीचे काका यांना विनंती करेन की सचिन डांगरे यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करा. आता तुम्ही म्हणाल हा सुरुवातीचा कार्यक्रम शेवटी का घेतला, तर आम्हाला यायला उशीर झाला होता ऑलरेडी. कारण आमचा मित्र सुभाष नारायण, नाट्य दिग्दर्शक आणि लेखक, याचा 8 दिवसापूर्वी वाशीला अपघात झाला होता आणि रात्री 2 की 3 वाजता त्याचा देहांत झाला. तर त्याच्या गडबडीत आम्ही होतो आणि म्हणून आम्हाला यायला उशीर झाला. म्हणून तुम्हाला जास्त त्रास न देता हा सुरुवातीचा कार्यक्रम नंतर घ्यावा असं आम्हीच सूचित केलं होतं. पण मी आता विनंती करतो काकांना की सचिन डांगरे यांना आपण बाप कविता संग्रह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत कराल अशी मी विनंती करतो. सचिन डांगरे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात सचिन डांगरे यांच्यासाठी. यांनी आपला अमूल्य वेळ काढून आपल्यासाठी वेळ दिलेला आहे. सचिन डांगरे सरांसाठी जोरदार टाळ्या.